श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, सृष्टीचे पालन करते भगवान श्री विष्णू यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. सनातन धर्माच्या विशाल सागरामध्ये कर्मांचा सिद्धांत हा सर्वात प्राचीन आणि अपरिवर्तनीय मानला गेला आहे. हा संसार म्हणजे एक रंगमंचच आहे आणि आपण सर्वजण या रंगमंचावरील केवळ कलाकार आहोत. विधात्याने आपल्याला जे शरीर, जी बुद्धी आणि ज्या परिस्थितीमध्ये जन्माला घातले आहे त्यामागे केवळ आणि केवळ आपल्या पूर्वजांच्या कर्माचा हिशोब असतो. माणसाला जन्म कोणत्या कुळात व्हावा, त्याला कोणते एक सुख आणि दुःख मिळावे इतकेच काय, तर त्याचा जन्म कोणत्या राशीत व्हावा हे देखील पूर्वजांच्या कर्मांच्या उधारीवर ठरत असते. आज आपण कालपुरुषांच्या कुंडलीतील एका अत्यंत रहस्यमय, बुद्धिवान आणि द्विस्वभावी राशीबद्दल बोलणार आहोत. ती रास म्हणजे मिथुन रास. तुम्ही कधी शांत चित्ताने विचार केला आहे का की जगातील या अथांग लोकसंख्येमध्ये तुमचा जन्म मिथुन राशीत का झाला? तुम्हालाच हे विशिष्ट विचार, हीच चंचलता आणि हीच तीव्र बुद्धिमत्ता का लाभली? ज्योतिषशास्त्राच्या आणि गरुड पुराणाच्या अत्यंत गूढ संदर्भानुसार मिथुन राशीत जन्म घेणाऱ्या आत्म्यांचा पुनर्जन्मांचा इतिहास अत्यंत रंजक आणि तितकाच कर्मप्रधान असतो. जर तुमची रास मिथुन असेल किंवा तुमच्या परिवारात कोणी मिथुन राशीचे असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा, डोळे उघडणारा प्रसंग ठरणार आहे. आज आपण कोणत्याही वरवरच्या गोष्टी न पाहता भगवान विष्णूंच्या दिव्य उपदेशाच्या प्रकाशात आणि वेदपुराणांच्या आधारे मिथुन राशीच्या जन्मांचे ते रहस्य जाणून घेणार आहोत, जे आजपर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवले गेले होते. हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही तर तुमच्या आत्म्याचा आरसा आहे. म्हणून आपले चित्त एकाग्र करा आणि या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा. मिथुन राशीचे मूळ रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम कालपुरुषाच्या चक्राचा अभ्यास करावा लागेल. संपूर्ण ब्रह्मांड हे विधात्याचे शरीर आहे आणि या शरीरामध्ये मिथुन रास ही तिसऱ्या स्थानाचे प्रतिनिधित्व करते. ज्योतिषशास्त्रामध्ये तिसरे स्थान हे पराक्रम, संवाद, साहस, लहान बहीण भाऊ आणि आपल्या हातांच्या कौशल्याचे मानले गेले आहे. या राशीचा स्वामी बुधदेव आहे. बुध म्हणजे बुद्धी, विवेक, वाणी आणि व्यापार यांचे दैवी रूप. मिथुन ही वायू तत्वाची रास आहे आणि तिचा स्वभाव द्विस्वभाव आहे. वायू जसा कधीही एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही, तो सतत वाहत राहतो, अगदी त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींचे मन आणि विचार सतत गतिमान असतात. परंतु या राशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य तिच्या प्रतीकामध्ये दडलेले आहे. सर्व 12 राशींमध्ये मिथुन ही एकमेव अशी रास आहे ज्याचे प्रतीक प्राण्यांचे नसून मानवी जोडप्याचे आहे. या प्रतीकात एक स्त्री आणि एक पुरुष दाखवले आहेत. पुरुषांच्या हातात गदा आहे, ती शक्ती आणि कष्टाचे प्रतीक आहे. तर स्त्रीच्या हातात वीणा आहे, जी कला, संगीत आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. हे प्रतीक दर्शवते की मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये एकाच वेळी 2 प्रकारची ऊर्जा कार्यरत करत असते. एका बाजूला अत्यंत व्यावहारिक आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत भावनिक आणि कलात्मक मन. हा जो 2 परस्परांविरुद्ध स्वभावांचा मिलाप आहे तोच या राशीचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे आणि हाच त्यांच्या चिंतेचा विषय देखील ठरतो. पण हा द्विस्वभाव आत्म्याला का मिळतो? पुनर्जन्मात असे कोणते कर्म घडते जे घडत होते की निसर्गाने या आत्म्याला एका शरीरात 2 वेगवेगळ्या ऊर्जांचे अस्तित्व दिले? चला आता आपण त्या मूळ आध्यात्मिक रहस्याकडे वळूयात. भगवान श्री हरिविष्णू यांनी गरुड पुराणामध्ये कर्माच्या गतीचे वर्णन करताना सांगितले आहे की जेव्हा एखाद्या आत्मा आपल्या पुनर्जन्मात ज्ञानाचा संचय करतो, परंतु त्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग समाजासाठी करू शकत नाही किंवा त्याच्या काही विशिष्ट इच्छा अपूर्ण राहतात, तेव्हा त्याला मिथुन राशीमध्ये जन्म मिळतो. पुनर्जन्माच्या कर्माचा पहिला सिद्धांत हा सांगतो की मिथुन राशीत जन्म घेणारे आत्मे हे मागच्या जन्मात अत्यंत बुद्धिमान लेखक, कवी, शिक्षक किंवा व्यापारी होते. त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर समाजात खूप मोठी प्रगती केली होती, परंतु मागच्या जन्मात त्यांच्याकडून एक मोठी गोष्ट अपूर्ण राहिली होती, ती म्हणजे ज्ञानाची तृप्ती.
पुनर्जन्मात त्यांना अनेक विषयांचा अभ्यास करायचा होता, खूप काही शिकायचे होते, अनेक देशांचा प्रवास करायचा होता, परंतु काळाच्या मर्यादेमुळे त्यांचे ते स्वप्न अपुरे राहिले. त्यामुळे या जन्मात निसर्गाने त्यांना अशी बुद्धी दिली आहे जी एकाच वेळी अनेक गोष्टी शिकण्यासाठी नेहमी आतुर असते. दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे संवादाचे ऋण. पुनर्जन्मात कदाचित या आत्म्याची आपल्या वाणीचा वापर करून काहींचे भले केले आहे, तर काहींना आपल्या चतुर शब्दांनी संभ्रमात टाकले होते. मिथुन राशीच्या लोकांमध्ये कोणत्याही व्यक्तीला आपल्या शब्दांच्या जाळ्यात अडकवण्याची जी कला असते ती पुनर्जन्माच्या अभ्यासातूनच आलेली असते. तसेच पुनर्जन्माच्या कर्माच्या हिशोबात असे दिसून येते की या व्यक्तींनी मागच्या जन्मात आपल्या हक्काच्या बहीण भावासाठी किंवा मित्रांसाठी खूप मोठा त्याग केला होता, परंतु त्या बदल्यात त्यांना केवळ उपेक्षा आणि मानहानी मिळाली. या जन्मात देखील मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात हीच पुनरावृत्ती होते. ते ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करतात त्या मित्रांसाठी किंवा नातेवाईकांसाठी स्वतःचे नुकसान करून घेतात. तेच लोक ऐनवेळी त्यांची पाठ फिरवतात. हा कोणताही योगायोग नाही, तर पुनर्जन्मातील कर्माची ती उधारी आहे जी या जन्मात चुकवावी लागत आहे. कोणत्याही राशींचे भाग्य आणि कर्म हे केवळ राशीवर ठरत नाही, तर त्या राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रावरून ठरते. मिथुन राशीमध्ये 3 प्रमुख नक्षत्रांचा समावेश होतो आणि या 3 नक्षत्रांचे पुनर्जन्माचे कर्माचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. मृग शीर्ष नक्षत्र 3रा आणि 4था चरण. या नक्षत्राचा स्वामी मंगळदेव आहेत. जर तुमचा जन्म या नक्षत्रात झाला असेल तर पुनर्जन्मात तुम्ही अत्यंत साहसी, सैनिक आणि भूमीशी संबंधित काम करणारे व्यक्ती होता. मागच्या जन्मात तुमच्या मनात एखादी नवीन भूमी शोधण्याची किंवा नवीन कार्य सुरू करण्याची तीव्र इच्छा होती. यामुळेच या जन्मी तुमच्यामध्ये शोध घेण्याची वृत्ती असते. तुम्ही कोणत्याही गोष्टींच्या मुळाशी गेल्याशिवाय शांत बसत नाही. आर्द्रा नक्षत्र 4ही चरण. या नक्षत्राचा स्वामी राहुदेव आहे आणि याचे दैवी रूप भगवान शिवाचे रुद्र रूप मानले जाते. हे नक्षत्र अत्यंत रहस्यमय आहे. पुनर्जन्मात या आत्म्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना केला आहे. त्यांनी अनेक संकटांमधून मार्ग काढत जीवन जगले आहेत. पुनर्जन्मातील काही कडू सत्य आणि पश्चाताप या जन्मात आर्द्रा नक्षत्राच्या रूपात समोर येतात. म्हणूनच या नक्षत्राच्या व्यक्तींचे जीवन सुरुवातीला खूप संघर्षाचे असते, परंतु नंतर ते आपल्या कर्माने शून्यातून विश्व निर्माण करतात. 3रा नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र. पहिले 3 चरण. या नक्षत्राचा स्वामी गुरु देव आहे. पुनर्वसू शब्दाचा अर्थच असा आहे की पुन्हा एकदा प्रकाश मिळणे. पुनर्जन्मात हे आत्मे अत्यंत धार्मिक, आध्यात्मिक आणि उच्च पदावर काम करणारे होते. त्यांनी समाजात धर्म आणि न्यायाची स्थापना केली होती. पुनर्जन्माच्या याच पुण्याईमुळे या जन्मी त्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते. ते कोणतेही मोठ्या संकटात सापडले तरी दैवी शक्ती त्यांना बाहेर काढतेच. पुनर्जन्माच्या या सर्व कर्मांच्या गाठोड्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये या जन्मी 4 अत्यंत दुर्मिळ आणि दैवी गुण पाहायला मिळतात. पहिला गुण अष्टपैलू व्यक्तिमत्व. या व्यक्तींना एकाच वेळी अनेक कामे करण्याची सवय असते. ते एकाच वेळी पुस्तक वाचू शकतात, संगणकावर काम करू शकतात आणि कोणाशी तरी चर्चाही करू शकतात. त्यांची बुद्धी अत्यंत वेगवान असते. दुसरा गुण उत्कृष्ट वाणी आणि संवाद कौशल्य. यांच्या बोलण्यात एक वेगळी जादू असते. हे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला अवघ्या 5 मिनिटात आपलेसे करू शकतात. संकटाच्या वेळी आपल्या गोड शब्दांनी वाद मिटवण्यात हे पटाईत असतात. तिसरा गुण सतत तारुण्य राखण्याची वृत्ती. मिथुन राशीचा स्वामी बुध हा ग्रहांमध्ये कुमार मानला गेला आहे. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींचे वय कितीही वाढले तरी त्यांचे मन आणि कधी त्यांचे शरीर देखील तरुण आणि उत्साही दिसते. त्यांच्यात लहान मुलासारखी जिज्ञासा जिवंत असते. चौथा गुण व्यावहारिक चातुर्य. हे लोक व्यापारात आणि पैशांच्या व्यवहारात अत्यंत चतुर असतात. कोणाकडून कसे काम करून घ्यायचे हे यांना चांगले ठाऊक असते. संकटांच्या वेळी हे कधीही घाबरून जाऊ शकत नाहीत. जर आपल्या बुद्धीचा वापर करून मार्ग काढतात. परंतु कर्माचा नियम असा आहे की जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असते. पुनर्जन्मांच्या काही दोषांमुळे मिथुन राशींच्या व्यक्तींना या जन्मी काही विशिष्ट आव्हानांचा आणि मानसिक संघर्षाचा सामना करावा लागतो. पहिला, मनाची चंचलता आणि अनिर्णयता.
अनिर्णयकता यांचे मन एका जागी स्थिर राहत नाही. आज एक विचार मनात आला की उद्या दुसरा विचार येतो. यामुळे अनेकदा ते एकाच वेळी 2 नौकांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात. योग्य वेळी योग्य निर्णय न घेणे ही यांची सर्वात मोठी कमजोरी ठरते. दुसरा, अतिविचार आणि अस्वस्थता. बुध ग्रहाची अतिसक्रियता त्यांच्या डोक्याला कधीही शांत बसू देत नाही. रात्री झोपताना देखील यांचे विचार सुरूच असतात. यामुळे त्यांना मानसिक थकवा आणि अनिद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. तिसरा, अपेक्षेपेक्षा कमी फळ मिळणे. हे लोक इतरांसाठी खूप कष्ट करतात, परंतु जेव्हा स्वतःच्या हक्काची वेळ येते तेव्हा त्यांना कर्माचे फळ खूप उशिरा मिळते. अनेकदा दुसऱ्यांच्या चुकाची शिक्षा यांना भोगावी लागते. चौथा, नात्यांमधील दुरावा. त्यांच्या द्विस्वभावामुळे लोक त्यांना नीट समजू शकत नाहीत आणि कधी ते अत्यंत जवळचे वाटतात तर कधी अचानक खूप लांब जातात. यामुळे त्यांच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात अनेकदा गैरसमज निर्माण होतात. आता आपण या स्क्रिप्टच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. जर तुमचे जीवन संघर्षाने भरलेले असेल तर पुनर्जन्माचे हे ऋण फेडण्यासाठी आणि कर्माचे दोष दूर करण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये कोणते महाउपाय सांगितले आहेत ते अत्यंत लक्षपूर्वक ऐका. पहिला महाउपाय, श्री विष्णू सहस्रनामाचे पठण. मिथुन राशीच्या व्यक्तींनी दररोज किंवा प्रत्येक बुधवारी श्री विष्णू सहस्रनाम ऐकले पाहिजे आणि त्यांचे पठण केले पाहिजे. भगवान विष्णू हे बुधाचे अधिपती देव आहेत. त्यांच्या पूजेने बुद्धीला स्थिरता मिळते आणि जीवनातील संकटे दूर होतात. दुसरा उपाय, गायीची सेवा आणि हिरवा चारा. बुधवारी मुक्या जनावरांना विशेषतः हिरवी वैरण किंवा चारा गायला खाऊ घाला. यामुळे पुनर्जन्मातील संवादाचे किंवा व्यापाराचे जे काही दोष असतील ते नष्ट होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. तिसरा उपाय, गणपतीची आराधना. भगवान गणेश हे बुद्धीचे दाते आहेत. दररोज गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने मनाची चंचलता दूर होते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. चौथा उपाय, गरजू विद्यार्थ्यांना मदत. बुध हा शिक्षणाचा कारक आहे. गरीब आणि अनाथ मुलांना पुस्तके, पेन किंवा शिक्षणाचे साहित्य दान केल्याने मिथुन राशीच्या व्यक्तींचे भाग्य अतिशय वेगाने चमकू लागते. बंधू आणि भगिनींनो, मिथुन राशीत जन्म मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे, कारण विधात्याने तुम्हाला या युगात जगण्यासाठी सर्वात आवश्यक असलेली गोष्ट दिली आहे, ती म्हणजे कुशाग्र बुद्धी. पुनर्जन्मात जे अपूर्ण राहिले होते ते या जन्मात पूर्ण करण्याची हीच ती वेळ आहे. कर्माच्या या रहस्याला समजून घ्या. आपल्या मनातील चंचलता सोडा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून सत्कर्म करत राहा. तुम्हाला काय वाटते? या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या जीवनाशी आणि स्वभावाशी मिळत्या जुळत्या आहेत का? तुमची नक्षत्रे कोणती आहेत? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या या आध्यात्मिक परिवाराचा भाग बनण्यासाठी स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भगवान श्री हरी विष्णू तुमच्या संपूर्ण परिवाराला सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य देवोत हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया अशाच आणखी नवीन माहितीसाठी. तोपर्यंत धन्यवाद. जय श्री हरी विष्णू.